राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता असल्यामुळे हे अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत। त्यामुळे हिवाळी अधिवेशन तारखेत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर अखेर होणार अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता ही डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आणि त्याचमुळे हे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या असल्याचं कळत आहे। खरं तर राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आणि तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होते, जी डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, हिवाळी अधिवेशनात तारखेत बदल का होतोय? मुळात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्वनियोजित नागपूरचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे, पण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये महापालिका तसंच काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि आचारसंहिता असण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये कदाचित नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस 2 आठवड्याच्या ऐवजी 1 आठवड्यामध्येच कामकाज चालेल अशा स्वरूपाचं साधारणतः अधिवेशन घ्यावं असा एक विचार सुरू आहे। अर्थात या सल्लागार समितीची बैठक, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकीमध्येच अंतिम निर्णय होणार आहे, पण एक शक्यता वर्तवली जात आहे की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या जर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण होणे गरजेचं असेल तर मात्र कदाचित डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता असल्याने अधिवेशन घेता येणं कठीण होईल आणि त्या दरम्यान इतर काही महत्वाच्या राजकीय घोषणा सुद्धा ज्या आहेत त्या करणं शक्य नाहीये। अशा परिस्थितीत कदाचित नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 8 दिवसाचं सलग अधिवेशन ठेवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।